नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पहिलीच बातमी आहे ती भाजपच्या यादीची। भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली। देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून आणि चंद्रशेखर बावनकुळेंना कामठीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गिरीश महाजन यांना जामनेरमधून आणि बल्लारपूरमधून मुनगंटीवार यांना, तर वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आणि कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे। 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। भाजप उमेदवार यादी: देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रशेखर बावनकुळे कामठी, विजयकुमार गावित नंदुरबार, अनुप अग्रवाल धुळे शहर, जयकुमार रावल सिंदखेडा, काशीराम पावरा शिरपूर, अमोल जावळे रावेर, संजय सावकारे भुसावळ, सुरेश भोळे जळगाव, मंगेश चव्हाण चाळीसगाव, राजेश पाडवी शहादा, गिरीश महाजन जामनेर, श्वेता महाले चिखली, आकाश फुंडकर खामगाव, संजय कुटे जळगाव जामोद, रणधीर सावरकर अकोला पूर्व, प्रताप अडसद धामणगाव रेल्वे, प्रवीण तायडे अचलपूर, राजेश बकाणे देवळी, समीर कुणावार हिंगणघाट, पंकज भोयर वर्धा, समीर मेघे हिंगणा, मोहन मते नागपूर दक्षिण, कृष्णा खोपडे नागपूर पूर्व, विजय रहांगडाले तिरोरा, विनोद अग्रवाल गोंदिया, संजयपुरम अमगाव, कृष्णा गजबे आरमोरी, सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर, बंटी भांगडिया चिमूर, संजीव रेड्डी बोडकुडवार वणी, अशोक उईके राळेगाव, मदन येरावार यवतमाळ, भीमराव केराम किनवट, श्रीजया चव्हाण भोकर, राजेश पवार नायगाव, तुषार राठोड मुखेड, तानाजी मुटकुळे हिंगोली, मेघना बोर्डीकर जिंतूर, बबनराव लोणीकर परतूर, नारायण कुचे बदनापूर, संतोष दानवे भोकरदान, अनुराधा चव्हाण फुलंब्री, अतुल सावे संभाजीनगर पूर्व, प्रशांत बम गंगापूर, दिलीप बोरसे बागलाण, राहुल आहेर चांदवड, राहुल ढिकले नाशिक पूर्व, सीमा हिरे नाशिक पश्चिम, राजन नाईक नालासोपारा, महेश चौघुले भिवंडी पश्चिम, किसन कथोरे मुरबाड, सुलभा गायकवाड कल्याण पूर्व, रवींद्र चव्हाण डोंबिवली, संजय केळकर ठाणे, गणेश नाईक ऐरोली, मंदा म्हात्रे बेलापूर, मनीषा चौधरी दहिसर, मिहिर कोटेचा मुलुंड, अतुल भातखळकर कांदिवली पूर्व, योगेश सागर चारकोप, विनोद शेलार मालाड पश्चिम, विद्या ठाकूर गोरेगाव, अमित साटम अंधेरी पश्चिम, पराग अळवणी विलेपार्ले, राम कदम घाटकोपर पश्चिम, आशिष शेलार वांद्रे पश्चिम, कॅप्टन तमिळ सेल्वन सायन कोळीवाडा, कालिदास कोळंबकर वडाळा, मंगल प्रभात लोढा मलबार हिल, राहुल नार्वेकर कुलाबा, प्रशांत ठाकूर पनवेल, महेश बालदी उरण, राहुल कुल दौंड, शंकर जगताप चिंचवड, महेश लांडगे भोसरी, सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर, चंद्रकांत पाटील कोथरूड, माधुरी मिसाळ पर्वती, राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी, मोनिका राजळे शेवगाव, शिवाजीराव कर्डिले राहुरी, प्रतिभा पाचपुते श्रीगोंदा, राम शिंदे कर्जत जामखेड, नमिता मुंदडा केज, संभाजी पाटील निलंगेकर निलंगा, अभिमन्यू पवार औसा, राणा जगजितसिंह पाटील तुळजापूर, विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर, सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट, सुभाष देशमुख सोलापूर दक्षिण, जयकुमार गोरे मान खटाव, अतुल भोसले कराड दक्षिण, शिवेंद्र राजे भोसले सातारा, नितेश राणे कणकवली, अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण, राहुल आवाडे इचलकरंजी, सुरेश खाडे मिराज, सुधीर गाडगीळ सांगली। आणि आता भाजपच्या यादीमधील वैशिष्ट्य आपण पाहूया। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 80 आमदारांना तिकीट देण्यात आलं आहे। भाजपच्या पहिल्या यादीत मुंबईतले 14 उमेदवार जाहीर करण्यात आले। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 10 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। कल्याण पूर्व मधून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबईमध्ये एकाच घरामध्ये 2 भावांना उमेदवारी देण्यात आली। यामध्ये आशिष शेलार वांद्रे पश्चिम आणि विनोद शेलार यांना मालाड पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली आहे। चिंचवड मधून अश्विनी जगतापांच्या जागी त्यांचे धीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बोरिवली जागेवर विद्यमान आमदार सुनील राणेंच्या जागेवर गोपाळ शेट्टी इच्छुक आहेत, त्यामुळे इथे नाव घोषित करण्यात आलं नाही। अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाणांना भोकरमधून, तर दानवेंचा मुलगा संतोष दानवेंना भोकरदनमधून संधी देण्यात आली आहे। कामठीमधून टेकचंद सावरकर यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मुंबईमध्ये भारती लवेकर पराग शाह सुनील राणे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली नाही। ठाणे मतदारसंघ भाजपकडेच आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 13 महिलांना स्थान देण्यात आलं। देवयानी फरांदे मात्र नाशिकमधून अद्यापही प्रतीक्षेत।
लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या 2 जणांना संधी, मिहीर कोटेचा आणि सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 3 अपक्ष आमदारांना संधी, गोंदियामधून विनोद अग्रवाल, देवळीमधून राजेश बकाने आणि उरणमधून महेश बालदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमधले 10 नवे चेहरे कोणते ते आपण पाहूया. तर भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, श्रीगोंदामधून प्रतिभा पाचपुते आणि मालाड पश्चिममधून विनोद शेलार, चिंचवडमधून शंकर जगताप, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, इचलकरंजीमधून राहुल अवाडे, रावेरमधून अमोल जावळे, गोंदियामधून विनोद अग्रवाल आणि देवळीमधून राजेश बकाने. देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये भाजपनं मला विधानसभा निवडणुकीसाठी 6व्यांदा संधी दिली. भाजपनं पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल. पंतप्रधान मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाई शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा नितांत आभारी आहे. पक्ष नेतृत्व, माझ्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचाच माझा प्रयत्न असेल. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये माझ्या व्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा, असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलंय. की पक्ष हा वेळोवेळी आपला पद्धतीने जबाबदारी देत असतं. मागच्या वेळी मला सांगितलं की संघटनेचं काम करा, संघटनेचं काम करण्याचं त्या ठिकाणी जबाबदारी मिळाली. आता विधानसभेमध्ये पुन्हा उमेदवारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की कामठी विधानसभेतनं जी माझ्यासोबत प्रत्येक मतदाराचे माझे संबंध आहेत, आमचे जे प्रमुख या ठिकाणी जवळपास 10,000-12,000 कार्यकर्त्याची फळी आहे, या फळी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि 100% विजय होईल. आणि महाराष्ट्रात जी पहिली यादी आली आहे 99ची, ही यादीमधले देवेंद्रजी पासून तर आमचे आशिष शेलारजी आहेत, आमचे संपूर्ण महाराष्ट्राचा कोर कमिटीचे आमचे उमेदवार आहेत, हे सर्व विजय होतील आणि महायुती प्रचंड चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू. आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार, हे केंद्रातलं आमचं सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा 14 कोटी जनतेच्या विकासाचं सरकार येईल आणि निश्चितपणे आम्ही चांगलं काम करू. पार्टीने संधी दिली आणि मी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेत पक्षाने जो विश्वास व्यक्त केला, त्या विश्वासाला अनुरूप लोकांपर्यंत विश्वगौरव, देशगौरव, नरेंद्र मोदीजींचा विकासाचा संदेश व महायुतीचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा, स्थिर सरकारचा संदेश पोहोचवण्याचं काम मी निश्चित. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक मतदार यांनी मला 2दा विजयात आशीर्वाद दिला. यापुढेही त्यांची सेवा करण्याची संधी ते मला देतील, हा माझा पूर्ण भरोसा आहे. वांद्र्यातील सुजाण नागरिकांच्या सर्व परीक्षांमध्ये पास मी उतरलेलो असल्यामुळे यापुढे विकासाच्या कामाची गती अजून वाढवून मुंबईकरांची आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांची मी सेवा करत राहीन. सर्वप्रथम मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे अमित शहा साहेब, जे.पी. नड्डा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी परत एकदा मला कुलाब्यातनं प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे. किमान 40,000 मतांनी आम्ही कुलाबा विधानसभेची सीट भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये निवडून आणणार. समोरच्या विरोधकांचं आव्हान वाटतंय का तुम्हाला? विरोधकांकडे उमेदवारच अजून नाहीये, आव्हान कोणाचं घ्यायचं? मला खूप आनंद झाला त्याचा की पार्टीने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी नेहमीच पात्र ठरत आलो आहे. ह्याही वेळेला पक्षाची जी अपेक्षा असेल ती अत्यंत प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याची अपेक्षा असेल. म्हणजे महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये येईल, याच्यामध्ये कोणते सरकार परत महाराष्ट्रात येईल हे सांगायला भविष्यकाळ लागत नाही. तर घरामध्ये उमेदवारी देऊन भाकरी फिरवली, त्यामध्ये आहेत प्रतिभा पाचपुते, बबनराव पाचपुते यांच्या पत्नी आणि त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे श्रीगोंदामधून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर मालाड पश्चिम मधून आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेल्या वेळी अपक्ष असलेले राजेश बकाने यांना देवळीमधून भाजपनं उमेदवारी दिली आहे. भोकरमधून श्रीजया चव्हाण म्हणजे अशोक चव्हाणांच्या कन्या आहेत, त्यांना इथे उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमधून अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी, तर गेल्या वेळी अपक्ष असलेल्या विनोद अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडी उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली यादी जाहीर करणार आहे. आताची मोठी बातमी, महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आता महाविकास आघाडी उद्या पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. अर्थात काँग्रेस आणि ठाकरे गट यांचा वाद मिटलेला दिसतो. महाविकास आघाडी उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली यादी जाहीर करणार आहे. तर शिंदेच्या शिवसेनेची यादी आज रात्री किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. 30 ते 40 उमेदवारांची यादी आज किंवा उद्या येऊ शकते. अजितदादांच्या राष्ट्रवादीची यादी सुद्धा उद्या जाहीर केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा जरांगे यांनी केली. अर्ज भरा, माघार कुणी घ्यायची हे 29 तारखेला सांगतो असं जरांगे यांनी म्हटलं आहे. विधानसभेत उमेदवार देणार, जरांगेंची घोषणा. जिथे निवडून येतील अशा ठिकाणी उमेदवार देणार अशी घोषणा जरांगेंनी केली आहे. सर्व बाजूने विचार केला की काय केल्याने काय होईल, कारण आम्हाला ना जळणारे सुद्धा खूप आहेत. आम्ही घरी पोरं पचत नाहीत बऱ्याच जणाला. मग आपण काय केलं पाहिजे, तर जिथं मराठ्यांचे निवडून येतील त्याच ठिकाणी उभा करायचे, हा निर्णय फायनल झाला. उभे करणारे उमेदवार अपक्ष असणार, जरांगेंकडून हे स्पष्ट करण्यात आलंय. सगळ्या इच्छुकांनी अर्ज भरण्याच्या जरांगेंच्या सूचना आहेत. अर्ज सगळ्यात 288 भरून ठेवा, भरून तर ठेवा, भरून ठेवा म्हणतोय. 29 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याबाबत जरांगे ठरवणार. फॉर्म भरायचे झाले की 29 तारखेला सांगून देऊ, आमक्या आमक्याने फॉर्म माघारी घ्यायचा. ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला सांगितलं त्याने अर्ज मागे घेण्याच्याही जरांगेंच्या स्पष्ट सूचना आहेत. जर त्याच्याही नंतर नाव सांगून बी त्याने फॉर्म तसा ठेवला तर आपण समजायचं याने पक्षावाले कोण पैसे घेतले तर आपल्या विरोधात उभा राहिलाय. उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही तर अंग काढून घेणार, मग तुमचं तुम्हीच बघायचं अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे. जर एखाद्या गावात जिल्ह्यात मतदारसंघात ऐकलं नाही तर मी तिथून अंग काढून घेणार, तुम्ही तुमचंच बघा, मी तिसऱ्यालाच पाडा मानणार. SC, ST राखीव जागांवर उमेदवार न देण्याची जरांगेंची घोषणा आहे. SCच्या आणि STच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये, कोणत्याही पक्षाचे असू द्या, तिथं कोणत्याही म्हणतो. मराठ्यांच्या भूमिकेशी सहमत असणाऱ्या उमेदवाराला राखीव मतदारसंघामध्ये पाठिंबा देणार. आपण मत दिल्यामुळं कोणाचे निवडून आले, मग तो कोणत्या जातीचा असू द्या, तो कोणत्याही धर्माचा असू द्या, तो कोणाचा असू द्या, आपल्या मागण्या मान्य असणाऱ्याला आपण मत द्यावं. इतर ठिकाणी जे उमेदवार 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर मराठ्यांची भूमिका मान्य करणार त्यांना निवडून आणण्याच्या जरांगेंच्या सूचना आहेत. जो आपल्याला त्या 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देईल की तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत आहेत, त्यालाच निवडून द्यायचं नाही, ते पुरे पाडून टाकायचं. समीकरण जुळलं नाही तर सगळ्यांना पाडू अशी घोषणा जरांगेंनी केली आहे. मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर मग अवघड आहे. कशाला उभाच करायचे मग, हो ना, मागच्या सारखे पाडापाडी.